नमस्कार. जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आपले आमदार प्रकाशदादा सुर्वे आणि माजी नगरसेविका रिद्धी भास्कर कुरसंगे यांच्या मार्गदर्शनाखाली मी आपल्या प्रभाग क्रमांक 11 त्या सगळ्या नागरिकांना आवाहन करू इच्छिते की आपल्याकडे ऑलरेडी पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाणी ऑलरेडी कमतरतेत आहे. पावसाचं काही अजून चिन्ह दिसून नाही येत आहे. तर माझ्या सगळ्या नागरिकांना शिवसेनातर्फे असं आवाहन करू इच्छिते की जेवढेही आपल्या प्रभागामध्ये सोसायटीज आहेत त्यांच्याकडे जर बोरवेल्स आहेत तर ते तुम्ही लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या, त्याची क्लिनिंग करून घ्या, जेणेकरून त्याच्यातले जे पाणी आहे ते आपण इतर कामांसाठी यूज करू शकतो. भांडी घासणं, कपडे धुणं, गाड्या धुणं, झाडांना पाणी देणं, या सगळ्या कामांमध्ये ते बोरवेलचं पाणी आपण यूज करू शकतो. आणि बीएमसी तर्फे आपल्याला जेवढंही पाणी भेटतंय ते आपण फक्त पिण्याचं पाणी आणि इतर गोष्टींमध्ये जसं जेवण बनवणं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण ते पाणी यूज करू. सगळ्या सोसायटीजमध्ये तुम्ही पर्सनली मीटिंग घ्या. तुम्हाला काही गरज असेल तर आम्हाला बोलवून घ्या. तुमच्या नागरिकांना, तुमच्या सोसायटीच्या मेंबर्सला अंडरस्टँड करून द्या की ऑलरेडी पाणी कमी आहे तर तुम्ही जपून त्याला वापरलं पाहिजे. आपल्या इकडे प्रभागामध्ये मेजॉरिटी स्लम एरिया पण आहे, 50-60%. तिकडेही भरपूर अशा बोरवेल्स नाही, आपले जे विहिरी आहेत त्या सगळ्या आहेत. तर त्यांनाही आपण पुनर्जीवित करण्याचा उपक्रम आपण राबवत आहोत, जेणेकरून त्या जर पुनर्जीवित झाल्या तर त्याचं पाणी आजूबाजूच्या ज्या चाळी आहेत ते सगळे इतर कामांसाठी तेही पाणी आपण वापरू शकतो. सगळ्या मुलांना तुम्ही समजावा की किती पाणी वापरलं पाहिजे. वेस्ट पाणी घालवू नका. तुमचे रस्ते धुणे म्हणा किंवा चाळीतले या गल्ल्या आहेत ते धुणे म्हणा, ते आता पाऊस पडणारच आहे तर त्याच्यामध्ये ते सगळं होऊन जाईल. तुम्ही प्लीज, माझा एवढी रिक्वेस्ट आहे की तुम्ही जेवढंही तुम्ही पाणी वापरू सेव्ह करू शकता तेवढं सगळं तुम्ही सेव्ह करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.